हॅलो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मीरा आणि अंबिका निर्देवीपर्यंत जाऊन पोचतात. पण आता त्यावर मंजिरी काय करते हे आपल्याला आज बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मीरा आणि अंबिका पूर्णपणे शेवटच्या स्तरापर्यंत येतात. तिथून मीराला जिथे लाईट दिसत असतं तिथे मीरा जाऊन पोचते आणि ती तिचा जप चालूही ठेवते की ओम निरती देवी नमः. मीराचा जप चालू असतो. मीरा त्या लाईटच्या प्रकाशात जाऊन उभं राहते. तिथून अचानकच गायब होते. तेव्हा अंबिका भारावून जाते की अंबिकाला असं वाटत असतं की मीरा कुठे गायब झाली. अंबिकाही त्या प्रकाशात जाते आणि अंबिकाही तिथून गायब होते. इकडे मंजिरी तिचं मंगळसूत्रासाठी वेडी झालेली असते. ती सारखी माया आणि नर्मदावर ओरडत असते की माझं मंगळसूत्र शोधा शोधा म्हणून. माया इकडे तिकडे मंगळसूत्र शोधत असते, नर्मदाही शोधत असते, पण त्यांना मंगळसूत्र कुठेही भेटत नसतं. इकडे दामोदर बाहेर येतो. बाहेर येऊन तो फोनवर बोलत असतो. तेव्हा त्याच्यावर कुठलं तरी कर्ज असतं आणि ते कर्ज परत फेडायचं असतं त्याला. त्याच्यामुळे त्याला सारखे फोन येत असतात. तेवढ्यात त्याला तिथे बाहेर मंजिरीचं मंगळसूत्र पडलेलं दिसतं. तेव्हा तो खूप खुश होतो अचानक ते मंगळसूत्र बघून. तेव्हा तो बोलतो की वहिनींचं मंगळसूत्र आणि हे इथे काय करते. तेव्हा दामोदरच्या लोभासपोटी दामोदर बोलतो की निदान 7-10 लाखाचं असेलच हे. म्हणून दामोदर ते मंगळसूत्र पटकन खिशात ठेवून घेतो. माया मंगळसूत्र शोधत येत असते. तेव्हा दामोदर तिला विचारतो की काय शोधते. तेव्हा माया बोलते की मॅडमचं मंगळसूत्र पाहिलं का तुम्ही. तेव्हा दामोदर बोलतो की नाही, मी कशाला बघू आणि आणि ते बाहेर कुठे, बाहेर कसं येईल ते तर त्यांच्या गळ्यात असतं ना, ते घालून फिरतात ना. म्हणून दामोदर तिला असं उत्तर देऊन देतो. मायाला मंगळसूत्र सापडत नसतं म्हणून माया पुन्हा जाते. पुन्हा आत गेल्यावर मंजिरी तिच्यावर ओढत असते की मला माझं मंगळसूत्र हवं आहे. तेव्हा माया नाही तर मी तुला मारून टाकेल. तेव्हा माया बोलते की अहो मॅडम काय बोलतायत हे तुम्ही. अहो मी यापेक्षा अजून काय करू शकते. घ्या, एकदाचा जीव घ्या माझा. इकडे मीरा नीरद देवीच्या गुहेत येते. मीरा थोडी घाबरलेली असते, पण तरीही ती तिचा नामजप चालू ठेवते. तेवढ्यात समोरून एका मोठ्या सिंहासनावर नीरदी देवी बसलेली असते. नीरदी देवीच्या हातात काठी, एका हातात शस्त्र, असं काही सगळं असतं. मीरा घाबरते, पण तरीही ती नामजप चालूच ठेवते. अंबिकाही तिथे येते. अंबिका मीराला शोधायला लागते, तर अंबिकाचंही लक्ष नीरदी देवीजवळ जातं. नीरदी देवीजवळ हत्यारं असतात. नीरदी देवी पुढे येते. मीरा खूप घाबरत असते आणि तिचं नामजप चालूच ठेवते. नीरदी देवी मीराजवळ येते आणि तिच्यावर शस्त्र उचलून तिला तलवारीने मारणार. तेवढ्यात अंबिका पटकन तिच्या जागेवरून तेव्हा शस्त्र उचलल्यावर अंबिका पटकन तिथे येते आणि अंबिका बोलते की मी मीराला कोणालाही हात लावू देणार नाही म्हणून. तेव्हा नीरज देवी शस्त्र खाली टाकते. तेव्हा मीरा आणि अंबिका तिला बघून थोडे शांत होतात. तेव्हा नीरदी देवी बोलते की मीरा. तेव्हा मीरा डोळे उघडते. तेव्हा नीरदी देवी बोलते की अगं मी तुझी परीक्षा बघत होती. हे बघून अंबिकाही थोडी शांत होते. अंबिकाच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि मीराच्याही चेहऱ्यावर स्माईल असते. तेव्हा मीरा आणि अंबिकाला नीरद देवी प्रश्न विचारते की अरे तुम्ही दोघी इथे का आले आहेत. तेव्हा मीरा बोलते आणि नीरद देवी हेही विचारते की तुम्ही एवढं तप का केलं आणि तुम्हाला चिरतारुण्य का हवं आहे. तेव्हा मीरा आणि अंबिका दोघंही बोलतात की आम्हाला चिरतारुण्य नाही हवं आहे. तेव्हा नीरद देवी बोलते की मग तुम्हाला चिरतारुण्य नाही हवं आहे तर मग तुम्ही इथे का आलात. तेव्हा मीरा आणि अंबिका सगळ्या गोष्टी सांगतात की आम्हाला मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे. आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे की मंजिरीने असं का केलं आहे म्हणून. तेव्हा नीरज देवी झालेला सगळा प्रकार सांगते की मंजिरीनेही तुमच्यासारखंच तप केलं होतं मला प्रसन्न करण्यासाठी आणि ते प्रसन्न तिने तप केल्यामुळे मी प्रसन्न झाली आणि मला तिला चिरतारुण्य द्यावंच लागलं. तेव्हा अंबिका बोलते की आम्ही सगळे प्रयत्न केले. माझ्याकडे तर पंचमहाभूतांची शक्तीसुद्धा आहे, पण तरीही मंजिरीला मी हरवू शकत नाही आहे का नीरदी देवी. तेव्हा नीरदी देवी बोलते की प्रश्न तुझ्या शक्तींचा नाही आहे अंबिका, प्रश्न मंजिरीचा आहे. कारण मंजिरी ही मनुष्य नाहीच आहे. तेव्हा अंबिका आणि मीरा दोघंही दचकतात.
नियती देवी त्यांना सगळं सत्य मंजिरीबद्दल सांगत असते. इकडे नर्मदा दामोदरला विचारत असते की तुम्ही काय लपवतायत म्हणून. तेव्हा दामोदर काही नाही म्हणून तिला उत्तर देत असतो. तेव्हा नर्मदा पुन्हा विचारते की माझ्यापासून काहीही लपवायचं नाही म्हणून. तेव्हा दामोदर तिला मंजिरीचं मंगळसूत्र दाखवतो आणि बोलतो की बघ ना, हे 10 लाखाचं असणारच आहे. तेव्हा नर्मदा चिडते आणि बोलते की हे वहिनीचं मंगळसूत्र तुम्ही तुमच्याजवळ का ठेवलं आहेत म्हणून. तेव्हा दामोदर बोलतो की मी काही चोरलं नाही, हे मला बाहेर सापडलं आणि तुला माहिती मला का सापडलं ते बाहेर, कारण की माझे स्टार चमकणार आहेत. तेव्हा ते बोलतात, तेव्हा दामोदर बोलतो की बघ ना, हे 10 लाखाचं असेलच. आता तू बडबड करण्यापेक्षा एक काम कर, चल आपण बाहेर जाऊ, मस्त सोनाराकडे विकून टाकू आणि मस्त आपल्याला 10 लाख रुपये मिळतील, माझं कर्जही फिटेल आणि आपण श्रीमंतही होऊ. तेव्हा नर्मदा एकदम शांत होते, तिला काहीही कळत नसतं. तेव्हा दामोदर तो खडा रगडत असतो आणि बोलतो की बघ ना, अस्सल खडा आहे हा. तेव्हा तो त्या खडाला हाताने रगडत असतो, 3 वेळा रगडतो आणि दामोदर ते मंगळसूत्र तिथेच खाली पडतं आणि दामोदर बेडूक बनून जातो. तेव्हा नर्मदा एकदम घाबरते आणि बोलते की अहो तुम्ही बेडूक कसं झालात. नर्मदाला काहीही कळत नसतं. नर्मदा इकडे मंजिरीकडे येते आणि मंजिरीला बोलते की मंजिरी, काय केलंस तू हे मला सांग. माझ्या नवऱ्याला तू बेडूक का बनवलंस. मला आत्ताच्या आत्ता त्याला बाहेर काढ. तेव्हा मंजिरी बोलत असते की नर्मदा आणि माया, मला मंगळसूत्र हवं आहे, मला बाकीचं तुम्ही काही विचारू नका. तेव्हा माया बोलते की मॅडम नाही सापडत आहे म्हणून. तेव्हा नर्मदाच्या हातात माया मंगळसूत्र बघते. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ, हे मंगळसूत्र तुझं, मी हे मंगळसूत्र तुला तेव्हाच देईन जेव्हा तू माझ्या नवऱ्याला माणसात आणशील. तेव्हा मंजिरी बोलते की ते नंतर, मला पहिले माझं मंगळसूत्र दे, वरतून फेका म्हणून. तेव्हा नर्मदा मला बोलत असते की नाही, जोपर्यंत तू माझ्या नवऱ्याला माणसात आणत नाही तोपर्यंत मी हे मंगळसूत्र तुला देणार नाही. तेव्हा मंजिरी खूप जोरात चिडते आणि बोलते की मी दोघींचा जीव घेईल. तेव्हा माया घाबरून पटकन नर्मदाच्या हातातून मंगळसूत्र घेते आणि वरतून माया जिथे लॉक झाली, मंजिरी जिथे लॉक झालेली असते तिथे ते मंगळसूत्र फेकते. मंगळसूत्र फेकल्यावर मंजिरी खूपच जास्त खुश होते. पटकन ते मंगळसूत्र उचलते आणि गळ्यात घालते. तेव्हा नर्मदा बोलते की मी तुला काय सांगितलं आहे, माझ्या नवऱ्याला पहिले माणसात आण. तेव्हा मंजिरी बोलते की माझ्या मंगळसूत्राला त्याने हात लावला ना, त्याची हिंमतच कशी झाली. होऊ दे, त्याची हौस चांगली फिटू दे. तेव्हा नर्मदा चिडते की मंजिरी पटकन मंगळसूत्र गळ्यात घालते आणि त्या काल्पनिक मणीला हात लावून काहीतरी मंत्र म्हणते आणि मंत्र म्हणताच तिची जी ट्रान्सपरंट भिंत असते, जी अंबिकाने तिला घालवून दिली असते, ती भिंत तिथून गायब होते आणि मंजिरी खूप खुश होते. मंजिरी रागाने त्या दोघींकडे बघते आणि तिथून निघून जाते. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरी, तू सांगितलं होतंस की पहिले यांना नीट कर. तेव्हा ती आवाज देत असते पण मंजिरी थांबत नाही, निघून जाते. इकडे मीरा निरती देवीला विचारते. तेव्हा मीरा बोलते की निरती देवी, तुम्हाला आमची मदत करावीच लागेल. तेव्हा निरती देवी बोलते की सृष्टीच्या नियमांना बदलता येत नाही, प्रत्येक देवांना स्वतःचा काहीतरी प्रवास असतो. तेव्हा निरती देवी बोलते की मी इतकंच सांगेल, मनुष्य आणि आत्मा मिळूनच मंजिरीचं खरं रूप उघड करू शकतात. तेव्हा मीरा बोलते की पण, तेव्हा निरती देवी बोलते की आता तुमचा काळ संपला, फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेवा की मनुष्य आणि आत्मा यांची साथ कधीच सोडू नका. तेव्हा मीरा आणि अंबिका त्या गोष्टीला कबूल करतात आणि तिथून गायब होतात. तेव्हा निरती देवी बोलते की मनुष्य आणि आत्मा हे दोघी मिळूनच मंजिरीचं खरं रूप सत्यात आणणार. मीरा आणि अंबिका इकडे घरात येतात, त्यांच्या घराजवळ येतात. तेव्हा मीरा बोलते की ताई, निरती देवीला भेटून काही उपयोग झाला आहे का, एवढं तप करून आपल्याला त्यांच्याशी बोलताही नाही आलं. तेव्हा अंबिका बोलते की मीरा असं का म्हणते, निरती देवीला भेटून आपल्याला उपयोग झाला आहे, आपण एक पाऊल पुढे आलो आहे. तेव्हा अंबिका बोलते की यातून आपल्याला एक गोष्ट कळली की मंजिरी मनुष्य नाही आहे. तेव्हा मीरा तेच बोलते की ताई, अगं इतक्या वर्ष आपण ज्या बाईसोबत राहत होतो ती मनुष्यच नाही आहे, मग कोण आहे. तेव्हा अंबिका बोलते की हाच तर मोठा प्रश्न आहे. तेव्हा ती मीराला बोलते की चल पुढे जाणार, तेवढ्यात समोर मंजिरी उभी असते. त्या दोघी मंजिरीकडे बघत असतात, मंजिरी त्यांच्याकडे बघत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.